नाव सांगा तुमचं. हा नितीन मंगलवाला. काय समस्या आहे तुमची आली त्या व्हिडिओ मध्ये तुम्हीच आहेत का ते पैसे वगैरे ग्रामसेवकने घेतले ते मध्ये पैसे देताना मी आहे ग्रामसेवक कोकणे यांना 2000 रुपये रोख हातात मोजून दिले मी. कशासाठी दिले ते? ती घरकुली मंजूर करण्यासाठी त्यांनी यादी कोणती आणली ती, आणि ते म्हणले ऑगस्ट मध्ये पैसे मी पाडणार तुमच्या खात्यावर जमा करणार म्हणून. आणि मीच नाही तर इथे जवळजवळ शेजारी पाजारी प्रत्येक घरातले व्यक्तींनी एकाच घरात 2-2 सर्वे करून त्यांनी पैसे काढले. कोण कोण होते त्यांच्या सोबत त्या दिवशी सर्वेच्या वेळेस? शिपायाचा मुलगा एक होता आणि तो साखरवाडचा त्याचं नाव काय ऑपरेटर एक होता आणि तो एक होता. त्यांनी सर्वे करताना काय सांगितलं? कसला सर्वे भाऊ काय म्हटलं घरकुलीची यादी तुम्हाला यादीतली काही सर्वे तो करीत होता. एक हे त्याने आहे का 15 ते 20 दिवस हा मोहीम राबवली 7 वाड्यांमध्ये. ते जवळजवळ त्यांनी 1-2 करोड रुपयाचा उलाढाल केलेली आहे याच्यात. तर काय कारवाई करता येईल अशी त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ना. हा कारवाई नाही यांना निलंबित किंवा ते ग्राम सभेमध्ये ज्या वेळेस हे विषय ओपन झाला त्यावेळेस ते बोलले का तुमच्याकडून त्यांनी आधार कार्ड घेतलेले असं सांगत होते. आधार कार्ड नाही तर मग जवळजवळ बरेच मंडळी पोरं आहेत दुनिया आहे हे सबूत आहे. नोटा आहे रोख दिसत आहे त्याच्यात. त्यावेळेस कोणी सदस्य वगैरे होते का त्यांच्यासोबत? कोणीच सदस्य नव्हतं. फक्त आजूबाजूने व्हिडिओ मध्ये आले नाही पण बाजूने होते लोक होती बाजूने. तर बरेच लोकांकडून त्यांनी पैसे घेतले तुमच्या इथे गावामध्ये, परत दुसऱ्या गावामधून पण घेतले असतील. ते मला सांगता येत नाही दुसऱ्या गावातून, पण इथं मी 4-5 घरा मिळून बघितलं तर प्रत्येक घरात मी ते आज पुरावा म्हणून आहेत रोख पैसे दिलेत. बनकर पाट्यावर जाणारी व्यक्ती आहे ती 400-500 रुपये रोज कमावते. ती सकाळी जवळजवळ 5 वाजता इथून निघते ते संध्याकाळी याला 9-9:30 वाजतात. या परिस्थितीत ते जातात मोलमजुरी करून पैसे मजुरी करून ते 400-500 रुपये कमावतात. त्यातली भाड्याला 100 रुपये जातात. हातात काय उरते? ज्याच्याजवळ पैसे नाही त्यांनी उसने घेऊन लोका करून त्याला पैसे दिलेले आहेत. तरी पण ग्रामसेवक झोपड्यात द्यायला कबूल नाही. तो मी नाट कबूल केला व्हिडिओ असून सुद्धा. एवढं अख्ख्या गाव बोलतो की पैसे दिलेत तरी तो नाही म्हणून राहिला. सबूत असून तरी ते शिपायाच्या पोराने गोळावलेले पैसे ते त्यांच्याकडे दिले हे तो मुलगा सांगत आहे तरी तो म्हणतोय नाही. सर्वे केला माझं काय करायचं अंगावून दे ना तुम्ही सर्वे करा. पैसा चांगला आयोग केला तुझा नाव करतो सर्वे झाला फक्त सर्वे कसा काय झाला. मी काय करू पावसाळ्यात देऊ तू काय रिसोट झालं.